जय शिवराय मित्रांनो, मराठीशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत. प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या इतका पत्रव्यवहार अन्य मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातल्या 8 कर्तृत्ववान आणि ध्येयवादी अशा हिंमतवान स्त्रिया ज्यांनी महाराष्ट्राचं भविष्य आपल्या हाताने घडवलं. मित्रांनो, या 8 पैकी 4 ते 5 स्त्रिया तुम्हाला नक्कीच माहीत असतील, पण उरलेल्या 3 स्त्रिया या मराठ्यांच्याच इतिहासात अज्ञात होऊन बसलेल्या आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांची कर्तबगारी ऐकायला मिळेल. मित्रांनो, सुरुवात अर्थातच राजमाता जिजाऊंपासून. राजमाता जिजाबाई 12 जानेवारी 1598ला लखुजी जाधवराव यांच्या पत्नी यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांचं लग्न शहाजी भोसले यांच्याशी झालं. तेव्हाचा महाराष्ट्र आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही अशा मुघल अशा अनेक सत्तांच्या जाचामध्ये पिसलेला होता. स्वतः जिजाबाईंच्या वडिलांची म्हणजेच लखुजीरावांची अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारात भर दुपारी हत्या करण्यात आली. त्यानंतर जिजाऊंनी ज्या आपल्या मुलाला जन्म दिला त्या मुलानं संपूर्ण देशाचंच भविष्य बदललं आणि या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केलं. तो मुलगा म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊंनी आपल्या मुलाला आपली संस्कृती, आपल्या परंपरा, याचबरोबर शस्त्रविद्या, राजकारण या गोष्टींचं देखील शिक्षण दिलं. यांनी स्त्रियांचा सन्मान कसा करायचा ही गोष्ट देखील शिवरायांना शिकवली. मग पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हा देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला. शिवरायांच्या संपूर्ण राज्यकारभारावर जिजाऊंची छाप असायची. त्यांच्या निर्णयामध्ये देखील जिजाऊंचा सहभाग असायचा. राजांच्या पाटलाचे हातपाय तोडायची शिक्षा जिजाऊंनी स्वतः शिवाजी महाराजांना द्यायला सांगितली होती. त्यांचा इतका महत्त्वाचा वाटा शिवरायांच्या राजकारभारावर घरावर होता. दुसरी महाराणी आहे महाराणी येसूबाई. मराठ्यांच्या इतिहासातील दुसरी अत्यंत कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी येसूबाई. येसूबाई या दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांची कन्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच श्री सखी राजनी जयंती असा महाराणी येसूबाईंचा शिक्का होता, ज्याच्या आधारे सर्व महत्त्वाची कागद येसूबाई स्वतः तपासत असत. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी राजाराम महाराजांना सही सलामत जंजीला पाठवलं होतं आणि स्वतः मुघलांच्या विरुद्ध 10 महिने रायगड लढवला आणि आपल्या सर्व रायगडावरील लोकांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही अशा प्रकारचा तह मुघलांच्या करून घेतला आणि मग स्वतः कैदेत गेल्या. औरंगजेबाच्या कैदेत असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच युवराज शाहूंना भविष्य काळातला एक महान राजा कसा होईल त्या पद्धतीचं शिक्षण दिलं. राजकारण, शस्त्रविद्या, त्याचबरोबर मुत्सद्दीगिरी त्यांनी शाहू महाराजांना शिकवली. अशा अनेक गोष्टी येसूबाईंनी युवराज शाहूंना कैदेत असताना देखील शिकवल्या, ज्याच्यामुळे शाहू महाराजांनी कैदेतून सुटून आल्यानंतर पुढे 42 वर्ष अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं. महाराणी ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील तिसरी महत्त्वाची कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी ताराबाई. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढची 11 वर्ष छत्रपती राजाराम महाराजांनी राज्य सांभाळलं. पण राजाराम महाराजांचं अकाली निधन झाल्यामुळे संपूर्ण राज्याची जबाबदारी राजाराम महाराजांची पत्नी असणाऱ्या महाराणी ताराबाई यांच्यावर आली. त्यामुळे इसवी सन 1700 ते 1707 या काळात औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मानून बसलेला असताना आणि कोणताही पुरुष घराण्यात नसताना महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रातले अनेक किल्ले औरंगजेबाकडून परत मिळवले. आपल्या सर्व सरदारांना एक केले. 1704 ते 1705 या काळात तर स्वतः औरंगजेब ताराबाईंच्या बरोबर तह करून दिल्लीला निघून जायच्या विचारात होता, पण ताराबाईंनी त्याला स्पष्ट नकार दिला. 1707ला अखेर पराभूत झालेला औरंगजेब महाराष्ट्राच्याच मातीत मरण पावला.
आणि ताराबाईंनी संपूर्ण राज्यकारभार आपल्या हातात घेतला. तारा राणींनी पुढे कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. पुढच्या काळात कोल्हापूरच्या संभाजीराजांनी म्हणजे दुसऱ्या संभाजी यांनी महाराणी ताराबाईंना कैदेत टाकले. पण तरी देखील कैदेतून सुटल्यानंतर वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण राज्यकारभार आपल्या हातात घेतला. तेव्हा त्या साताऱ्यात होत्या. त्यांनी सातारचा राज्यकारभार सातारच संपूर्ण राज्यच आपल्या हातात घेतलं आणि पेशवे एक प्रकारे जे कारभार करत होते त्यांना दाखवून दिलं की छत्रपती या राज्याचे प्रमुख असतात. महाराणी जिजाबाई मराठ्यांच्या इतिहासातील चौथी कर्तबगार स्त्री म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी जिजाबाई. आता इथं जिजाबाई हे नाव दुसऱ्यांदा येतंय. मित्रांनो, तुमच्या सोपं लक्षात राहण्यासाठी सांगते. राजाराम महाराजांचे 2 पुत्र होते. एक ताराबाईंचे पुत्र शिवाजी आणि दुसरे राजेशबाईंचे पुत्र संभाजी महाराज. या संभाजी राजांना दुसरे संभाजी असं ओळखतात. या संभाजी राजांच्या पत्नी तोरगळकर शिंदे घराण्यातील होती, जिचं नाव होतं जिजाबाई. या जिजाबाई म्हणजे संभाजी राजांच्या चौथ्या पत्नी. संभाजी महाराजांच्या काळात 1745च्या आसपास कोल्हापूरच्या राजगादीचा कारभार या जिजाबाईंनी आपल्या ताब्यात घेतला. पेशवे कोल्हापूरचे राज्य खालसा करायचा प्रयत्न करत होते, कारण या संभाजी राजांना स्वतःचा वंशज नव्हता, स्वतःचा पुत्र नव्हता. त्यावेळी पेशव्यांचं असं मत होतं की कोल्हापूरची गादी खालसा करावी आणि ती सातारच्या गादीला जोडावी. या दुसऱ्या संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी जे सैन्य पाठवलं होतं कोल्हापूरची गादी खालसा करण्यासाठी, त्या सैन्याच्या विरोधात या जिजाबाई लढायला उभ्या राहिल्या. दुसऱ्या संभाजी राजांची कुसाबाई नावाची एक पत्नी होती. तिच्या पोटी जन्मणाऱ्या मुलाला त्यांनी लपवून ठेवलं आणि नंतर खानवटकर भोसले घराण्यातल्या एका मुलाला दत्तक घेऊन कोल्हापूरची राजगादी जिवंत ठेवली, जी आज देखील चालू आहे. त्या नसत्या तर कोल्हापूरचं राज्य त्याच वेळी पेशव्यांनी संपवलं असतं. उमाबाई दाभाडे मराठ्यांच्या इतिहासातील 5वी कर्तबगार स्त्री म्हणजे उमाबाई दाभाडे. अभोणकर देवकर ठोके यांची उमाबाई ही कन्या. ती तळेगावच्या खंडेराव दाभाडे यांची पत्नी. खंडेराव दाभाडे हे मराठ्यांचे सेनापती होते. 1731 खंडेराव दाभाडे यांचा डबोईच्या लढाईत मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या 3 लहान मुलांना घेऊन उमाबाईंनी स्वतः आपली जहागिरी सांभाळली. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचं राज्य गेलं होतं. अहमदाबादच्या लढाईत स्वतः हत्यारबंद होऊन हत्तीवर बसून त्या लढाईत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी मोठा पराक्रम केला. त्यांचा पराक्रम वीरवृत्ती स्त्री असूनही अंगी असणारे शौर्य बघून शाहू महाराज स्वतः अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी सेनापती पद व सेना खासकेल हे विशेष अधिकार उमाबाईंना दिले. दाभाड्यांची सरदारकी उमाबाई स्वतः चालवित असत. पुढच्या काळात पेशवे जसे जसे बल होत गेले तसतसे दाभाडे आणि पेशवे यांच्यात वितुष्ट निर्माण होत गेले. त्या काळात देखील नानासाहेब पेशव्यांच्या समोर त्या अतिशय समर्थपणे उभ्या राहायच्या. जवळजवळ 20 वर्ष त्यांनी दाभाडे यांची सरदारकी चालवली. पण 1753ला त्यांचा मृत्यू झाला. राधाबाई पेशवे मराठ्यांच्या इतिहासातील 6वी कर्तृत्ववान स्त्री म्हणजे राधाबाई पेशवे. राधाबाई पेशवे या बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या पत्नी म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या आई राधाबाई या कोकणातल्या नेवरे गावाच्या त्या बर्वे कुटुंबातील होत्या. त्यांच्या पोटी इसवी सन 1700 मध्ये बाजीराव पेशव्यांचा जन्म त्यांच्या पोटी झाला. राधाबाई या स्वतः शिकलेल्या होत्या. त्या अतिशय कर्तव्य कठोर स्वभावाच्या, त्याचवेळी धर्मपरायण देखील होत्या. पुढच्या काळात जेव्हा बाजीराव पेशव्यांकडे राज्यकारभार आला तेव्हा अनेक सरदारांच्या बरोबर राधाबाईंचा पत्रव्यवहार चालत असे. त्यांनी अत्यंत जबाबदारीने आपल्या दोन्ही मुलांना वाढवले. चिमाजी अप्पा हे राधाबाईंचे दुसरे पुत्र. त्यांचे दोन्ही पुत्र कर्तबगार होते. महाराष्ट्रातल्या काशी यात्रा करून आलेल्या काही लोकांच्या पैकी ज्यांचा कागदी पुरावा उपलब्ध आहे अशा राधाबाई कदाचित पहिल्याच असतील. राधाबाई जेव्हा काशी यात्रेला गेल्या तेव्हा मोगलांच्या सरदारांनी देखील त्यांची योग्य बर्दास्त ठेवली होती, कारण बाजीराव पेशव्यांचा उत्तर भारतात तसा दरारा होता. पुण्याच्या कारभारावर देखील राधाबाईंची करडी नजर होती. प्रशासनातल्या अनेक गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटत नसत आणि त्या
लगेच लक्षात आणून देत. त्यामुळे पुण्यातलं प्रशासन त्यांना घाबरायचं. इसवी सन 1753ला राधाबाईंचं निधन झालं. मस्तानी. मराठ्यांच्या इतिहासातील 7वी अत्यंत कर्तबगार स्त्री म्हणजे मस्तानी. अनेकांना मस्तानी हे नाव ऐकून आश्चर्य वाटेल, पण मराठ्यांच्या इतिहास मस्तानी हे एक अविभाज्य असं पात्र आहे. मस्तानीचा जन्मसाल माहिती नसला तरी 1728ला ती साधारण 20 वर्षांची असावी. बुंदेलखानचे राजा छत्रसाल बुंदेला त्यांची ती मुलगी ती एका मुस्लिम पत्नीकडून झालेली होती. त्यामुळे तिचे नाव मस्तानी असं पडलं. बाजीराव पेशव्यांच्या मस्तानीवर मन जडलं आणि छत्रसाल बुंदेल यांनी मस्तानीचा हात बाजीराव पेशव्यांच्या हाती दिला. मस्तानी ही बाजीराव पेशव्यांची दुसरी अधिकृत पत्नी होती. मस्तानी बाजीराव पेशव्यांच्या बरोबर अनेक युद्ध मोहिमांमध्ये स्वतः लढत असे, त्यांच्यासोबत राहत असे. मस्तानीच्या पुण्यात येण्यानं महाराष्ट्राचं आणि पुण्यातील वातावरण ढवळून निघलं होतं. विशेषतः कर्मकांडात बुडवलेल्या पुण्यातल्या ब्राह्मणांना यांना मस्तानीच्या येण्यानं चांगलाच मनस्ताप झाला होता. पण तरीही मस्तानी बाजीराव पेशव्यांसाठी सगळं सहन करत राहिली. बाजीराव पेशव्यांना तिने शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. बाजीराव पेशव्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा काहीच दिवसात विषप्राशन करून मस्तानीने देखील आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं. अहिल्याबाई होळकर. मराठ्यांच्या इतिहासातील 8वी आणि एक अत्यंत कर्तबगार स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म चौंडी गावचा तोही साधारण 1725 सालचा. मराठ्यांच्या एक सरदार असणाऱ्या मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंची बुद्धिमत्ता पाहून आपल्या मुलासाठी म्हणजे खंडेराव होळकर यांच्यासाठी त्यांची निवड केली. 1754मध्ये खंडेराव होळकर यांचं निधन झाल्यानंतर अहिल्याबाई सती जात होत्या, पण मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिलं नाही, कारण त्यांच्याकडून पुढं फार मोठं कार्य घडवायचं होतं. पुढे 1766ला मल्हारराव होळकरांचा देखील मृत्यू झाला आणि इंदोरचं संपूर्ण राज्य आणि त्याची जबाबदारी अहिल्याबाईंच्या वरती पडली. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात न्याय, प्रशासन, कृषी, व्यापार अशा अनेक गोष्टींमध्ये प्रगती केली. महेश्वरसारखं एक शहर निर्माण केलं. त्यांनी भारतात अनेक शहरांमध्ये अनेक नद्यांवरती घाट बांधले, मंदिरं बांधली. तुम्ही जर काशीला गेलात तर काशीमध्ये जे काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे ना, जिथे तुम्ही जाऊन डोकं टेकता, ते काशी विश्वनाथाचे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे. तुम्ही जर गुजरातमध्ये सोमनाथला गेलात तर तिथे देखील सोमनाथचं मंदिर भग्न झालेलं असताना अहिल्याबाईंनी त्या मंदिराच्या समोरच वेगळं असं सोमनाथाचं मंदिर उभं केलं होतं. नंतरच्या काळात सोमनाथाचं मंदिर भारत सरकारने पुन्हा बांधलं, पण तिथे देखील अहिल्याबाईंचं मंदिर आहे. भारतातल्या अनेक शहरात अनेक तीर्थक्षेत्रांवर अहिल्याबाईंनी बांधलेली मंदिरं दिसतात. मराठ्यांच्या भारतात कुठे कुठे प्रभाव होता हे जर बघायचं असेल तर अहिल्याबाईंची मंदिर तुम्ही शोधा. तुम्हाला लक्षात येईल की मराठी कुठपर्यंत पसरले होते. त्यांच्या काळात त्यांनी पेशव्यांना होळकरांच्या राज्यापासून दूर ठेवलं. त्याचवेळी इंग्रजांना देखील तेव्हाच्या काळात होळकरांच्या राज्यकारभारात ढवळाढवळ करायची त्यांनी कोणतीही संधी दिली नाही. या बाबतीत त्या अत्यंत कर्तव्यक्षम अशा प्रशासक होत्या. अशा कर्तबगार महिलेचा 1795ला मृत्यू झाला. पुढच्या काही वर्षातच होळकरशाहीच काय, त्यानंतर पुढच्या काही वर्षात मराठीशाहीच कोसळत गेली आणि इंग्रजांनी या संपूर्ण देशाचा ताबा घेतला. या होत्या महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील 8 कर्तबगार स्त्रिया, ज्यांनी मराठ्यांचा इतिहास घडवला आणि ज्याच्यामुळे आज आपण हा देश जो बघतो आहे तो असा आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या मराठ्याच्या कर्तबगार स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.